आजची रेसिपी आहे रवा केक. तर त्यासाठी 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर, 2 चमचे तूप, पाऊण वाटी दूध, अर्धी वाटी दही आणि पाव वाटी तेल लागणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला रवा, साखर आणि 2-3 इलायची फिरून घ्यायचं आहे. ते एका आपण भांड्यामध्ये काढलं. त्यामध्ये 2 चमचे तूप, अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी दूध घातलेलं आहे. हे मिक्सचर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून लम्स राहणार नाहीत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पाव वाटी तेल आणि हे पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण टाकतोय अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स आणि याला आपण छान मिक्स करून घेतले. आता हे मिश्रण आपल्याला अर्धा तासासाठी कव्हर करून ठेवायचं आहे. नंतर आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ह्याला हळूवार मिक्स करायचं आहे. लागलं तर थोडंसं दूध घालायचं आहे. कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे. आता कुकरच्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये बटर पेपर ठेवला आहे. बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही, तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आता हे मिश्रण घालूया आणि थोडंसं टॅप करून घेऊ, जेणेकरून मध्ये हवा राहणार नाही. आपण ड्रायफ्रूट, नट्स काय आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकतो. मी कुकर हाय फ्लेमवर 10 मिनिट प्रीहीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि 40 ते 45 मिनिट याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती कुक करायचं. केक एकदम छान बेक झालेला आहे. आपल्याला ह्याला थंड झाल्यानंतर काढायचा आहे, कारण गरम काढता येणार नाही, तो नीट निघणार नाही. बटर पेपर रिमूव्ह केला आणि आपल्या आवडीनुसार याला आपण सर्व करू शकतो. चॉकलेट सिरप किंवा असंही खूप मस्त लागतो. बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे केक, अगदी घरच्या घरी आणि घरच्या सामानामध्ये.